आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सुप्रिया सुळे सारख्या दादा दादा करायचा, त्याच्या राग यायचा, मात्र दादांना कधी बहिणीचं प्रेम समजलंच नाही। प्रेम समजण्यासाठी हृदय लागतं। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला। आम्हाला तर राग यायचा, माझा दादा आम्हाला एवढा राग यायचा आता शांत झालं। पण हे प्रेम बहिणीचं होतं, हे प्रेम आपलेपणाचं होतं, हे प्रेम घर तुटू नये म्हणून होतं। ते तुम्हाला समजलंच नाही, कारण का प्रेम समजायला हृदय लागतं। जे गेले त्यांना शुभेच्छा। त्यांची काही कारणं असतील, नाती जोडणं अवघड पण नाती तोडणं सोपं आहे। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना चिमटा। कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण 5 वर्षात त्यांनी साधा चहा सुद्धा पाजला नाही। अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर निशाणा। वर्षामध्ये मी त्यांच्या गटात जीवाचं रान केलं, निवडून आणलं। साधा त्यांनी सांगावं की दिलीप मोहितला चहा पाजलाय। त्याच्या घरी बोलवलं, कधी बैठक झाली, कधी चर्चा झाली। तर माझी ही अवस्था असेल तर तुमची तर विचार करण्यापलीकडे। गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार। पुणे जिल्ह्यातील 4ही महायुतीचे उमेदवार एकत्रित अर्ज भरणार। शिंदे, फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार। महाविकास आघाडीचे उमेदवारही 18 तारखेला अर्ज दाखल करणार। मनोज जरांगे पाटील आज सिन्नर दौऱ्यावर। मनोज जरांगे पाटलांची आज सिन्नरमध्ये जाहीर सभा। एप्रिल महिना सुरू होताच पाणी टंचाईची समस्या तीव्र। मराठवाडा, विदर्भासह कोकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातही टँकरनं पाणी पुरवठा। नाशिकच्या मालेगावातील कुजवाडे परिसरात टँकरद्वारे गढूळ आणि दूषित पाण्याचा पाणी पुरवठा। तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्यानं ग्रामस्थ नाराज। जेजुरीमध्ये सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीगड सजला। येळकोट येळकोट जलमल्हारच्या जयघोषानं जेजुरीगड दुमदुमला।